सुंदर असा चेंडू आणि पूर्णपणे बीट झाले. अपील होते पण पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि सुंदर असा चेंडू आपल्याला काही समजलेला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकातील पहिला सुंदरसा चेंडू म्हणावा लागेल राहुल याचा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो राहुल. सामना करतो तो आप्पा. आणि या चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे तो सोनावणे संघाने. तिसऱ्या पंचांना नंदकिशोर खराडे यांना विनंती आहे की आपण निर्णय पाहायचा आहे. कॅचआउटचा हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय योग्य आहे आणि हा नॉट आउट इशारा दिला थर्ड अंपायरने नंदकिशोर खराडे यांनी. या सामन्यासाठी थर्ड अंपायर म्हणून नंदू चौगुले व नंदकिशोर खराडे यांचं उत्कृष्ट असं काम म्हणावं लागेल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो राहुल आणि सामना करतो तो आप्पा. सुंदर असा चेपाड करून मारण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू सुद्धा बीट होतोय आप्पा. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल राहुल याची. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल राहुलची. आप्पाला काही चेंडू समजलं नाही. धावसंख्या किती 2 चेंडूवर 0 धावा. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण. सलग 3 चेंडू निर्धाव टाकतो तो राहुल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल सोनावणे संघाकडून राहुल याची. वारंवार बीट होतो तो आप्पा. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय. सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते ते राहुल याला. आप्पाला काही न समजल्यासारखे चेंडू टाकतोय राहुल. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल सोनावणे संघाकडून. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. सलग 5 चेंडू निर्धाव टाकतो तो राहुल. पाहूया या दिवसातील पहिला षटक निर्धाव टाकतोय काय राहुल. सुंदर असा फटका. लेग सचिन दिघे पटकवल्याने निश्चितच डिक्लेअर 2 धावा. षटक संपतंय. 1 षटकाच्या सामन्यानंतर भया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती बिनबाद 2. हॅलो. दोन्ही पंचांना नम्र विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या सामन्यासाठी मेन पंच म्हणून काम पाहत विनायक मुसळे मिस्त्री व आशिष फर्नांडिस. हॅलो. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन देतो सोनावणे संघाकडून धैर्यशील आणि प्रथम सामना करतोय तो निसार. सुंदरसा फटका मानावा लागेल पण एक धाव काय रोखू शकत नाही. स्वतःचं खातं खोलतोय निसार. 1 धावेने धावसंख्या होती बिनबाद 3. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना जेवढा लवकर संपवाल
तेवढंच आपल्याला वेळ कमी लागेल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन तो धैर्यशील सामना करतोय तो आप्पा. उंच जमाला फटका आणि यावर निश्चितच 6 धावा. खणखणी त्याचा षटका ठोकतो तो आप्पा. काहीच रोखून धरलं होतं पहिल्या ओव्हरला राहुल याने, पण आपले हात मोकळे करतो तो आप्पा. एक उत्तुंग असा षटकार खेचून धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या तिथे बिनबाद 9. प्रेक्षकांना विनंती की चेंडू टाकायचा आहे. चेंडू टाकायचा प्रेक्षकांना विनंती आहे. अक्षय शेंडोरे आपण चेंडू आणून द्यायचा आहे. सानिका स्पोर्टचा एक धडाके फलंदाज ऑलराऊंडर म्हणावं लागेल अक्षय शेंडोरे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन तो धैर्यशील सामना करतोय आप्पा. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका. निश्चितच 6 धावा म्हणावं लागेल. आता बॅट खुलते आप्पाची. खणखणीत सलग 2 चेंडूवर 2 षटकार टेकतोय आप्पा. धावसंख्या होती ती बिनबाद 15. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल आप्पा याची. धैर्यशील काही असं मागडाचे षटक टाकतोय. सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंगाचे षटकार टोकलेले आहेत आप्पा यांनी. सुंदर असा चेंडू म्हणायला लागेल. धैर्यशील याचा निर्धार होतोय. पुन्हा एकदा खणखणी त्याचा षटका टोकतोय आप्पा. सुंदरची फलंदाजी म्हणायला लागेल आप्पा याची. उत्तुंग असा षटका टोकलेला आहे. तिसरा षटका टोकतोय आप्पा आणि धावसंख्येत झपाट्याने वाढ होती. ती धावसंख्या होती ती बिनबाद 21. शाहू आपलं मनापासून आभारी आहे चेंडू दिल्याबद्दल. धन्यवाद शाहू. पुन्हा एकदा उंच पटकण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्र म्हणाल की नाही एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव धावसंख्या किती 22. 6 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करतो तो आप्पा. काहीच रोखून धरलेला राहुलनं, पण या षटकामध्ये अतिशय मागडाचे षटक म्हणावं लागेल धैर्यशील याचं. तब्बल 19 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये धैर्यशील याने. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल आप्पा याची. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो राहुल. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या राहुल यांनी. पाहूया पुन्हाच त्याची पुनरावृत्ती करतो काय राहुल. आप्पाला रोखून ठेवतो काय पाहूया. सुंदर फलंदाजी करतो तो आप्पा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तो राहुल सामना करतोय तो आप्पा. पुन्हा एकदा उत्तुंगचा पटका पाहिजे झेल होतं काय नाही. सुंदर असा झेल म्हणावं लागेल. अतिशय उत्कृष्ट झेल घेतलाय आणि पहिला धक्का बसतो तो भैया बॉयज संघाला आप्पाच्या स्वरूपात. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता आप्पा, पण पहिल्या चेंडूवर राहुल याने सुंदर अशी विकेट घेतलेली आहे. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर झेलबाज होते तो आप्पा आणि पहिलं यश मिळते ते सोनार संघाला व पहिलं यश मिळते ते राहुलला.
आपल्याला विनंती आहे पुन्हा आपण जर मैदानामध्ये गेला तर 5 रनची पहिल्यांदा मिळतील. आपाची जागा घेण्याची तो अक्षय. सामना सुरू असताना दोन्ही संघाचा कोणताही 12 खेळाडू जर आतमध्ये गेला तर निश्चितच 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. सुंदर गोलंदाजी म्हणायला गेल राहुल याची. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर झेलबाद केले होते. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आप्पायाला. आप्पायाने 7 चेंडूमध्ये 21 धावाची धडाकेबाज फलंदाजी केली. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो राहुल. त्या सामना करतोय अक्षय. सुंदर असा चेंडू. अक्षयला काही समजलेलं नाही. सुंदर गोलंदाजी करतोय राहुल. धावसंख्या स्थिर. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 23. 1 बाद 23. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. पाहूया झेल होतो काय. आणि हा सुंदरसा झेल. सुंदर गोलंदाजी म्हणायला राहुल याची. या षटकामध्ये त्याची दुसरी विकेट म्हणावी लागेल. आणि अक्षय 0 धावेवर बाद होतोय आणि दुसरा धक्का बसतो तो भयासपूर संघाला आणि दुसरे यश मिळते ते सोनारवाडी संघाला. अक्षय जागा ती बबलू. या षटकातील अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणलं राहुल याची. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 1 धाव देऊन 4 चेंडूमध्ये 2 बळी मिळलेत राहुल यांनी. सुंदर असा फटका आणि सुंदर असा प्रयत्न म्हणावा जेलचा. अतिशय उत्कृष्ट असं केसर म्हणावे लागेल. सुंदर प्रयत्न होता पण चेंडू हातामधून निसटलेला आहे आणि एक जीवदान मिळते म्हणावं लागेल की बबलू याला. धन्यवाद मेजर. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय राहुल. लेग साईडच्या दिशेने तडकोला क्षेत्ररक्षक च्या गोदीमध्ये जातोय चेंडू. हॅलो. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर झेलबादून परतला निसार. याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज बरकत. स्वतः कर्णधार या षटकामध्ये वैयक्तिक 2 धावा देऊन महत्वपूर्ण 3 बळी घेतोय राहुल. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय श्रीकांत. त्याचा सामना करेल तो बबलू. हॅलो.
पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते एक अनुभवी पंच विनायक मुसळे व आशिष फर्नांडिस. तर स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चौथा धक्का बसतोय भैया स्पोर्ट्स मुरगुड संघाला. बाबलूच्या स्वरूपात वैयक्तिक 0 या धावसंख्येवर जेलबादून परतला. माफ करा, वैयक्तिक 1 या धावसंख्येवर जेलबादून परतला. गोलंदाजी करतोय तो सूर्यकांत मेजर. आपल्या सर्वांना माहिती असावं की सूर्यकांत मेजर नुकतेच 1 तारखेला भारतीय सेनेतून रिटायर झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मेजर. बबलू याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज शुभम. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सागर सापळे. आपल्याला विनंती आहे आपण थर्ड अंपायर म्हणून काम पाहायचं आहे. अजून नाही, अजून नाही. सुरेख चेंडू बनावा लागेल. त्रिपाचित बांधून परततोय शुभम. स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होती का पाहूया. जर हॅट्रिक केली तर निशांत जाधव मेजर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. पाहूया स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होतोय काय. या आधी जी पहिल्या मॅचची हॅट्रिक केली होती ती रितेश याने त्याचीच पुनरावृत्ती करतोय का पाहूया. श्रीकांत मेजर षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. हलकासा खेळून काढतोय अल्ताफ. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो काय पाहूया आणि झेलबादून परततोय अल्ताफ. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. सहावा धक्का बसतोय अल्ताफच्या स्वरूपात. अल्ताफ याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो अरमान. संघासाठी सुरेख षटक टाकतोय श्रीकांत मेजर. षटकातील 5वा चेंडू. पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढतोय. 1 धावेसाठी स्वतःचं खातं खोलतोय अरमान. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 25. 6 बाद 25. सुरुवातीला धुवेदार फटकेबाजी केली होती ती आप्पा काशीद्याने. त्यानंतर थोडंसं जखडून ठेवतोय युद्ध स्पोर्ट्स बोरगाव भैया स्पोर्ट्स मुरगुड संघाला.
या एका धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते ती 26. 6 बाद 26. या आपल्या षटकामध्ये महत्वपूर्ण 3 बळी घेऊन 2 धावा देतोय श्रीकांत मेजर. दोन्ही पंचांना नम्र विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. हॅलो आशिष, सामना लवकर चालू कर. सांगा ना, विनंती आहे की जर जेवढा वेळ आपण कराल तेवढाच वेळ पुढे तुम्हाला मिळणार नाही. यानंतर होणारा सामना प्रिस्मिथ स्पोर्ट्स बेलोडे विरुद्ध विके स्पोर्ट्स वाळवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोहन पाटील व दयानंद आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं शतक घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो अरमान. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो अरमान. लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख प्रयत्न केला होता परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती ती 28. 6 बाद 28. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो डावकुरा फलंदाज बरकत शेख. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय बरकत. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो बरकत. ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय निश्चितच 4 धावेसाठी. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते ती 32. 6 बाद 32. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो बरकत. प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू द्यायचा आहे. गॅलरी मागे गेलेला चेंडू धन्यवाद.
ज्याने चेंडू टाकला त्याचा धन्यवाद शुभम. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो बरकत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेन पंच आशिष फर्नांडिस यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 33. 6 बाद 33. या एका धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 34. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय पंकज. त्याचा सामना करेल तो अरमान. स्टेटच्या दिशेने तडकोला आणि झेल बांधून परतोय. 7वा धक्का बसतोय भैया स्पोर्ट्स मुरगुड संघाला. अरमानच्या स्वरूपात वैयक्तिक 2 या धावसंख्येवर झेल बांधून परतला. अरमान याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सलीम. काय पाहिजे या 4 धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 38. चालू असलेला सामना हा 6 षटकाचा खेळला जातोय. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय श्रीकांत मेजर. त्याचा सामना करेल तो बरकत. बॅटची कडा घेऊन जातोय. यावर कोणत्या प्रकारची धाव नाही. पाहूया 4 चेंडूमध्ये कितपत धावा जमा करतोय बरकत व सलीम. मोहन पाटील आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे अन्यथा आपलं 1 षटक कमी करण्यात येईल. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय 1 धावेसाठी. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 39. 7 बाद 39. मोहन पाटील या सामन्याची नाणेफेक माननीय युवराज भोसले यांच्या शुभाचे होते. तर युवराज भोसले आपण स्टेज जवळ यायचं आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय
श्रीकांत मेजर, त्याचा सामना करेल तो बरकत. युवराज भोसले आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होत आहे. दोन धावा, या दोन धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती ती 41. 7 बाद 41. धावबादून परततोय बरकत, वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. निर्धारित 6 षटकामध्ये 41 अशी धावसंख्या उभी केली ती भैया स्पोर्ट्स मुरगुड संघानं, तर 42 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघासमोर. आमचे मार्गदर्शक युवराज भोसले यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होती. प्रिस्मी स्पोर्ट्स बेलोडे विरुद्ध विके स्पोर्ट्स वाळवा या दोन्ही संघाच्या दरम्यान तो सामना 5 षटकाचा खेळला जाईल, याची दोन्ही संघाच्या करंदारांनी नोंद घ्यायची आहे. युवा नेते पैलवान युवराज भोसले यांचं हार्दिक स्वागत. यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होत आहे. युवराज भोसले तात्या व त्यांच्या सोबत अनिल कांबळे साहेब भावकी यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होत्या. निर्धारित 6 षटकामध्ये 41 अशी धावसंख्या उभी केली ती भैया स्पोर्ट्स मुरगुड संघानं, तर 42 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय. विके स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. सोनारोडी संघ आपली सलामी जोडी पाठवून द्यायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे की अजून 3 सामने खेळवायचे आहेत. सोनारवाडी संघ आपली सलामी जोडी पाठवून द्यायची आहे. पंचांना विनंती आहे की सामना लवकर सुरू करायचा आहे. युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय. कोण हो? शरद तर नॉस्ट्राईकला खेळतोय राहुल. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय भैया स्पोर्ट्स मुरगुड संघाकडून बरकत शेख.
भैया स्पोर्ट्स मुरगुड संघामध्ये अष्टपैलू खेळाडूचा भरणा अप्पा काशीद, बरकत शेख व शाहिद शेख षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय बरकत, त्याचा सामना करेल तो राहुल. सुरेख चेंडू ऑप्शनच्या दिशेने तडकवलाय, एक धावीने स्वतःच व संघाचं खातं खोलतोय शरद. धाव संख्या पोस्थिती 1, बिन बाद 1. विके स्पोर्ट्स संघाचे खेळाडू के आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. के शेनूस आपल्याला बोलवत आहे की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने हलकासा पॉईंटच्या दिशेने खेळून काढला, एक धावेसाठी स्वतःचं खातं खोलतोय राहुल. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 2, बिन बाद 2. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय बरकत. सुरेख चेंडू स्लिप मध्ये जातोय, एक धावेसाठी डिक्लेअर. या एका धावेने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 3, बिन बाद 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय बरकत, त्याचा सामना करेल तो शरद. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जेल सोडतोय, एक साधा सोपा जेल सोडतोय. जर हा जेल घेतला असता तर निश्चितच दडपण मध्ये आला असता युद्ध स्पोर्ट्स बोरगावचा संघ. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 5, बिन बाद 5. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय बरकत, त्याचा सामना करेल तो शरद. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, एक धावेसाठी. या एका धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 6, बिन बाद 6. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय बरकत, त्याचा सामना करेल तो राहुल. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने तडकवलाय, एक धावेसाठी षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघात धावसंख्या होती ती बिन बाद 7. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय अक्षय, त्याचा सामना करेल तो राहुल. पायचीची जोरदार अपील आणि पहिला धक्का बसतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सागर सापळे व नंदकिशोर खराडे आपल्याला विनंती आहे.
अंपायर कॉल आउट आहे आणि पायचीतून परततोय. पहिला धक्का बसतोय युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. राहुलच्या स्वरूपात वैयक्तिक 2 या धावसंख्येवर पायचीतून परततोय. हॅलो सोनारवाडी, आपण लवकर करायचं आहे. सामना आधीच उशीर झालेला आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना जेवढा लवकर खेळता येईल तेवढा लवकर खेळवा. षटकातील तिसरा चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा प्रथमच सामना करेल तो अनिकेत. विनायक मुसळे व आशिष फर्नांडिस, आपल्याला विनंती आहे की आपण सामना लवकर चालू करायचा आहे. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय अक्षय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो अनिकेत. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय. पाहुयावर किती धाव मिळतात. दोन धावेसाठी, या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 9, 1 बाद 9. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो अनिकेत. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहुयावर किती धाव मिळतात. सुरेख क्षेत्ररक्षक करतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 10, 1 बाद 10. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज शरद. ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू मेनपंच विनायक मुसळे यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 11, 1 बाद 11. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरा धक्का बसतोय युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. शरदच्या स्वरूपात वैयक्तिक 5 या धावसंख्येवर झेल बांधून परतला शरद. बोरगाव संघाला विनंती आहे, आपण तुमचा खेळाडू बाद झाल्यानंतर लगेच यायचा आहे. शरद याची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज धैर्यशील. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो धैर्यशील.
षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघात धावसंख्या होती ती 2 बाद 11. चोवीस चेंडू मध्ये 31 धावीची आवश्यकता आहे ती युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो अनिकेत. बरकत तो अनिकेत. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. अनिकेत याला काय नीटचा खेळता नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो अनिकेत. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय. निश्चितच 6 धावा. सुरेख षटकार खेचतोय अनिकेत. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 17. 2 बाद 17. प्रेक्षकामध्ये जर झेल घेतला तर त्याला सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सुंदर असं टी शर्ट देण्यात येईल. षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू. सुरेख आपल्याच पावतुरामध्ये क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू अडवतोय बरकत. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो अनिकेत. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 18. 2 बाद 18. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. ऑफ स्टंपच्या खूपच लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेन बस आशिष फर्नांडिस. अशा बाई चेक व वाईट चेक अशा अवांतर 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 20. 2 बाद 20. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. षटकातील 5वा चेंडू. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय बरकत याला. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय बरकत. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय. पाहूया किती धावा मिळतात. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 22. 2 बाद 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघात धावसंख्या होती ती 2 बाद 22. 18 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे ती युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. 18 चेंडू 20 धावा. अठरा चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे ती वैयक्तिक दुसरं
संघाकडून चौथं शतक घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो अनिकेत. 18 चेंडू मध्ये 20 धावीची आवश्यकता. लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय काय पाहूया. आणि एक झेल सोडतोय. हे अशा जर वारंवार चुका केल्या तर निश्चितच सामना गमावावा लागेल भैया स्पोर्ट्स मुरगुड संघाला. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 23. 2 बाद 23. 17 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता. ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय. पाहूया और किती धावा मिळतात. 2 धावा काय रोखू शकत नाही. या 2 धावने संघात धावसंख्येत बदल. प्रेक्षकांना विनंती आहे की चेंडू धरायचा नाही आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 25. 2 बाद 25. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय धैर्यशील. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय अक्षय. त्याचा सामना करेल तो अनिकेत. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धावेसाठी एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 27. 2 बाद 27. तिसरा धक्का बसतोय. युद्ध वैयक्तिक पहिलं संघाकडून 5व व निर्णायक षटक घेऊन येतोय शाहिद. त्याचा सामना करेल तो अनिकेत. धावसंख्या पोहोचती ती 27. 11 चेंडू मध्ये 15 धावेची आवश्यकता. स्ट्राईकला खेळतोय. सुरेख चेंडू बाईच्या लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 28. 3 बाद 28. मला
षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय शाहिद, त्याचा सामना करेल तो अनिकेत. स्ट्राईकला खेळतोय अनिकेत, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय श्रीकांत मेजर. 10 चेंडू मध्ये 14 धावीची आवश्यकता. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय, पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे, दोघा पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. दोन धावा, या 2 धावीने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 30. नऊ चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा. मेजर तिकडे कुठेही जाऊ दे, 2 धावा आहेत. डायरेक्ट टप्पा पडला तर चौकार आहे. आज कुठे गेले 2 धावा आहेत. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय शाहिद शेख, त्याचा सामना करेल तो अनिकेत. सुरेख चेंडू म्हणावा लागेल शाहिद याचा. ऑफच्या खूपच बाहेरचा रिव्ह्यू घेतोय वाईट साठी. वाईट चेंडू. खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील, यात कोणीही शंका ठेवायची नाही. ऑब्जेक्शन तुम्ही रिव्ह्यू घेतला होता, तिसऱ्या पंचांनी वाईटचा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे आपण कोणताही आक्षेप न घेता सामना सुरू करत आहे. सामना चालू करायचा. आशिष सामना चालू करा. तिसऱ्या पंचांनी वाईट दिलेला आहे, सामना चालू करा. नऊ चेंडू मध्ये 11 धावेची आवश्यकता. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय शाहिद, त्याचा सामना करेल तो अनिकेत. 9 चेंडू मध्ये 11 धावेची आवश्यकता. सुजितचा फटका होता, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 32. 3 बाद 32. 8 चेंडू मध्ये 10 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 10 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय शाहिद, त्याचा सामना करेल तो अनिकेत. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय. षटकातील
शेवट चेंडू घेऊन येतोय 7 चेंडू मध्ये 10 धावीची आवश्यकता युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय शाहिद. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलाय. पाहूयावर किती धाव मिळतात. चार धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 36. 6 चेंडू मध्ये 6 धावीची आवश्यकता आहे ती युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. 6 चेंडू 6 धावा. पंचांना विनंती आहे, विनायक मुसळे व आशिष फर्नांडिस यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं व संघाकडून 6वं व निर्णायक षटक घेऊन येतोय अरमान. त्याचा सामना करेल तो श्रीकांत मेजर. 6 चेंडू मध्ये 6 धावीची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. जितकं सोपं तितकं अवघड असं आव्हान. 6 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता आहे ती युद्ध स्पोर्ट्स सोनारवाडी संघाला. 6 चेंडू 6 धावा. षटकातील पहिला चेंडू. जर हा झेल घेतला असता तर निश्चितच सामन्याला कलाटणी मिळाली असती, परंतु 4 धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 40. सामना बरोबरी चुरतोय. युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाकडे हा सामना झुकलेला आहे. आणि षटकार मारून दोन्ही स्टाईलने, माफ करा, चौकार मारून मॅच संपवतोय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अनिकेत. मी अनिकेत यांना विनंती करतोय, आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. अनिकेत, यानंतर होणारा सामना विके स्पोर्ट्स वाळवा विरुद्ध प्रिन्स